उच्चभ्रू सोसायटीतील धक्कादायक प्रकार. महिला फ्लॅटमध्ये अशा काही गोष्टी करत होती की ते पाहून सर्वच हादरले. तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्या शेजारी राहणारी व्यक्ती खरंच कोण आहे? ती रोज लिफ्टमध्ये भेटते, हसते, नमस्कार म्हणते आणि दार बंद करते, पण तिच्या फ्लॅटमध्ये ती काय करते हे आपल्याला माहीत नसतं. एक उच्चभ्रू सोसायटी, स्वच्छ परिसर, CCTV कॅमेरे, शांत वातावरण. इथे राहणारे लोक म्हणायचे आमच्या सोसायटीत असलं काही होत नाही आणि होऊही शकत नाही. पण चौथ्या मजल्यावर एक महिला राहायची, साधी दिसणारी, सुशिक्षित, कोणाशी फारशी बोलायची नाही. लिफ्टमध्ये भेटली की हलकं हसायची, पण तिचं दार कायम बंद असायचं. तिच्या घरातून कधीच कोणता आवाज यायचा नाही आणि शेजाऱ्यांनीही कधीच संशय देखील घेतला नाही. पण त्या बंद दरवाजामागे जे सुरू होतं ते जेव्हा पोलिसांनी पाहिलं तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. आजची बातमी आहे त्या बंद दरवाजामागची आणि त्या एका व्यक्तीची, ज्याने हे सगळं पाहिलं, ऐकलं आणि योग्य वेळी एक फोन केला. आणि शेवटी जे सत्य समोर आलं ते सगळ्यांनाच विचार करायला भाग पाडणारं ठरलं. या सोसायटीत सगळं काही व्यवस्थित होतं. रात्री बेरात्री कोणी अनोळखी आलं तरी विचारपूस व्हायची. इथे राहणारे लोक सुशिक्षित होते, व्यावसायिक होते, डॉक्टर, इंजिनियर, उद्योजक, सगळ्या प्रकारची माणसं होती इथे. पण प्रत्येकजण आपल्या जगात व्यस्त होतं. त्यातच चौथ्या मजल्यावर एक फ्लॅट होता. त्यात एक महिला राहायची, वय 40च्या आसपास. ती कोणाशी फारशी बोलायची नाही. सकाळी बाहेर पडायची, संध्याकाळी परत यायची. कधी कधी तिला उशीर देखील व्हायचा. कधी कधी तिला कोणीतरी भेटायला यायचं आणि काही वेळात निघून जायचं. लिफ्टमध्ये भेटली तर ती हलका नमस्कार करून हसायची. शेजाऱ्यांना ती साधी वाटत होती, स्वतःच्या जगात राहणारी, कोणाच्या अध्यात्म मध्यात नसणारी. ती एक साधी बाई आहे हे लोक म्हणायचे. पण काही दिवसांपासून काही गोष्टी बदलल्या होत्या. बदल लगेच लक्षात आले नाहीत. हळूहळू एक एक गोष्ट बदलायला लागली. काही लोक यायला लागले आणि काही वेळातच ते निघून जायचे. ते कोण होते कोणाला माहीत नव्हतं. मोठ्या बॅगा दिसायला लागल्या, सुटकेस दिसायला लागल्या, पण प्रवासाला जाणाऱ्या माणसांची घाई नव्हती, उत्साह नव्हता, सहलीचा आनंद नव्हता. फक्त शांत, झटपट हालचाली आणि बंद दरवाजा. काही जणांना ही खटकलं, ती कुठे जाते इतका बॅगा घेऊन आणि रोज नवनवीन लोक कसे येत आहेत. पण आपण कशाला चौकशी करायची हे विचार मनात यायचे आणि त्यामुळेच ही गोष्ट बाहेर यायला वेळ लागला. पण एका माणसाच्या मनात ही गोष्ट खटकत होती, पण तो शांतपणे बघत होता. दिवसामागून दिवस गेले. प्रत्येक हालचाल तो मनात नोंदवत राहिला. एक बॅग, 2 बॅग आणि येणारी माणसं, वेगवेगळे चेहरे. आणि एक दिवस त्याला खात्री पटली, इथे काहीतरी गंभीर आहे. त्याने फोन उचलला आणि पोलिसांना कळवलं. त्या एका फोन कॉलने पुढं सगळं बदलून टाकलं. पोलिसांना माहिती मिळाली ती साधी नव्हती, ती खात्रीशीर होती. पण पोलीस लगेच धावले नाहीत, कारण असं केलं असतं तर कदाचित काही हाती लागलं नसतं. त्यांनी आधी माहिती पडताळली, विशेष पथक तयार केलं, प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक ठरवलं. कोणताही गाजावाजा नाही, कोणालाही कल्पना नाही. सुरक्षा रक्षकांनाही फारशी माहिती दिली गेली नाही, कारण माहिती पुढे गेली असती तर सगळं बिघडलं असतं. पोलीस सोसायटीत पोहोचले. बाहेरून सर्व काही नेहमीसारखं दिसत होतं. लिफ्ट, चौथा मजला, कॉरिडॉर आणि बंद दरवाजा. काही क्षण संपूर्ण कॉरिडॉरमध्ये शांतता पसरली. आत काय असेल कोणालाच माहीत नव्हतं. दरवाजा ठोठावला गेला, दार उघडलं. आत पहिल्या नजरेत सगळं व्यवस्थित वाटलं. नीट फर्निचर, पडदे लावलेले, स्वच्छ हॉल, व्यवस्थित ठेवलेलं सामान. कोणाला वाटलं नसतं इथं असे काही संशयास्पद मिळेल. पण पोलिसांची नजर प्रशिक्षित असते. ते फक्त दिसते तेवढे पाहत नाही, न दिसणारही त्यांना दिसतं. एका कोपऱ्यात 2 सुटकेस होत्या, एक लाल आणि एक निळी. अशा सुटकेस कोणाच्याही घरात असतात, पण पोलिसांची नजर तिथेच अडकली. फ्लॅटमधील व्यक्तींना विचारलं, या कोणाच्या सुटकेस आहेत आणि याच्या आत काय आहेत? समोरून उत्तरं मिळत होती, पण त्यात आत्मविश्वास अजिबात नव्हता. इकडे तिकडे डोळे फिरत होते आणि आवाज थरथरला होता. वातावरणात तणाव वाढत होता. प्रत्येक क्षणागणिक त्या 2 सुटकेस अधिकच संशयास्पद वाटू लागल्या. शेजाऱ्यांना बाहेर काहीतरी सुरू असल्याचं जाणवू लागलं. लोक दरवाजातून डोकावू लागले आणि कुजबूज सुरू झाली, अफवा सुरू झाल्या. पण आत पोलिसांनी पंचासमोर तपासणीची प्रक्रिया सुरू केली. प्रत्येक वस्तू काळजीपूर्वक पाहिली जात होती आणि सर्वांची नजर त्या 2 सुटकेसवर होती. पहिली सुटकेस लाल रंगाची. लॉक उघडलं गेलं. काही सेकंद पूर्ण शांतता. आत असलेलं सामान प्रवासाचं नव्हतं. कपडे नव्हते, कागदपत्र नव्हते, प्लास्टिकमध्ये घट्ट बांधलेली पॅकेट्स होती. दुसरी सुटकेस निळ्या रंगाची होती. तीही उघडली गेली आणि त्यामध्येही तशाच प्रकारचे पॅकेट्स निघाले. ते पॅकेट्स एकामागून एक बाहेर येत होते. वजन वाढत होतं. वजनाचा काटा मागवण्यात आला. प्रत्येक पॅकेट मोजलं गेलं. आकडे वाढत होते आणि वातावरणातला तणाव देखील अधिकच गडद झाला. हे काय आहे हे स्पष्ट होत चाललं होतं. तपासणी पूर्ण झाली. प्रत्येक पॅकेट मोजलं गेलं, नोंद झाली, पुरावे सुरक्षित केले गेले आणि अंतिम आकडा समोर आला. 20 किलो 760 ग्रॅम गांजा
अंदाजे किंमत 6,32,800 रुपये. त्या दोन साध्या दिसणाऱ्या सुटकेसमध्ये एका उच्चभ्रू सोसायटीच्या 4थ्या मजल्यावर बंद दरवाजामागे पोलिसांनी त्या 40 वर्षीय महिलेला आणि तिच्या साथीदाराला ताब्यात घेतलं. सर्व पुरावे जप्त केले गेले. पुढील तपास सुरू झाला. सोसायटीत खळबळ झाली. हिच्याकडे आणि आपल्या सोसायटीत हे प्रश्न प्रत्येकाच्या तोंडी होते. आता एक क्षण थांबूयात. ही फक्त एका महिलेची गोष्ट नाही. ही गोष्ट आपल्या समाजाची आहे, ज्यात आपण दिसतं तसं असतं असं गृहीत धरतो. उच्चभ्रू सोसायटी म्हणजे सुरक्षित, म्हणजे चांगले लोक, म्हणजे असं काही होणार नाही हे गृहीतच असतं. किती वेळा खोटं ठरतं. CCTV होते, सुरक्षा रक्षक होते, पण तरीही महिन्यामागे महिने हे सुरूच राहिलं. पण ते कुणाला कळलं कसं नाही? कारण कोणी विचारलं नाही. आपल्याला काय, हा विचार सगळ्यांच्या मनात होता. पण एका माणसाने विचारलं, त्याने पाहिलं, नोंद घेतली आणि फोन केला. या एका फोन कॉलने हे प्रकरण उघडं झालं. जर तो माणूस आपल्याला काय असंच म्हणून निघून गेला असता तर हे अजूनही सुरू राहिलं असतं. जागरूकता ही फक्त एक शब्द नाही, ती एक जबाबदारी आहे. त्या दोन सुटकेस, लाल आणि निळी, आज पोलिसांच्या ताब्यात आहे. ती महिला आणि तिचा साथीदार न्यायालयाच्या प्रक्रियेत आहेत. अंतिम सत्य न्यायालय ठरवेल. पण एक गोष्ट आता या क्षणी स्पष्ट आहे. बंद दरवाजामागे काय होत असतं हे त्या हसण्यावरून कळत नाही, लिफ्टमधल्या नमस्कारावरून कळत नाही. आणि आपल्या आजूबाजूला काहीतरी विचित्र दिसलं, काही खटकलं तर दुर्लक्ष करू नका. त्या एका माणसासारखं बघा आणि त्याची दखल घ्या.